हेलो बच्चों, आपण इथे बघा क्लास 8 चा जो 12 नंबरचा लेसन आहे आम्ल, आम्लारी आणि ओळख हा लेसन इथे बघत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनला इथे सुरुवात केलेली आहे आणि आपला आम्ल हा जो टॉपिक आहे तो इथे झालेला आहे। आम्ल ऍसिड आणि दर्शक हा टॉपिक आपला इथे चालू होता। तर आपलं जे पहिलं पेज आहे या लेसनचं ते पहिलं पेज इथे झालेला आहे आणि त्यानंतर आपण इथे हा कॉलम देखील मागच्या व्हिडिओमध्ये इथे बघितला होता की इथे जे आपल्याला दर्शकाचे नाव इथे दिलेले आहे, दर्शक पदार्थाचे नाव, त्याचे मूळ रंग, त्याचा आम्लामधील रंग आणि आम्लारीमधील रंग, इथपर्यंत आपला हा जो लेसन आहे इथे झालेला आहे। आता आपण या पुढील लेसनला इथे सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, तर बघा नैसर्गिक दर्शक बनविणे, आता हा जो टॉपिक आहे तो इथे आपण बघतोय। तर त्यासाठी काही इथे साहित्य वगैरे आपल्याला दिलेलं आहे। ठीक आहे, आता घरगुती दर्शक, प्रयोगशाळेतील दर्शक पदार्थ उपलब्ध नसल्यास घरातील अनेक पदार्थांच्या साहाय्याने नैसर्गिक दर्शक आपल्याला बनवता येतात। आता अन्नाचा पिवळसर डाग साबणाने धुतल्यानंतर लालसर झालेला तुम्ही पाहिला असेल। हळदीचा जर डाग असेल आपल्या ड्रेसवरती, कपड्यावरती पडला आणि तो जर आपण साबणाने धुतला तर त्याचा रंग कसा होतो? लाल होतो। हा जो रंग बदल आहे तो अन्नातील हळद आणि साबणातील आम्लारीमधील होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम होय। येथे हळद ही दर्शकाचे कार्य करते। याचप्रमाणे लाल कोबी, मुळा, टोमॅटो तसेच जास्वंद आणि गुलाबांपासूनही नैसर्गिक दर्शक तयार करता येतात। आता इथे काही साहित्य दिलेलं आहे बघा, काय आहे की जास्वंद, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, त्यानंतर गालन कागद आणि इत्यादी। ठीक आहे, हे आपल्याला साहित्य दिलेलं आहे। यासाठी आता कृती काय करायची आहे नैसर्गिक दर्शक बनवण्यासाठी? तर बघा कृती बघा, लाल जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा, ह्या पट्ट्या कापून घ्या। आता हा झाला जास्वंदापासून तयार झालेला दर्शक कागद। त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा। काय सांगितलंय बघा इथे बघा की लाल जास्वंदाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पांढऱ्या गालन कागदावरती घासायच्या आहे आणि त्याच्या पट्ट्या कापायच्या आहे। आता गुलाबाच्या पाकळ्या ज्या घ्यायच्या आहे त्या पांढऱ्या गालन कागदावरती घासायच्या आहे आणि त्या पट्ट्या देखील कापून घ्यायच्या आहे। हा झाला गुलाबाचा दर्शक आणि ह्या कागदाच्या पट्ट्या कापून घ्या, हा झाला गुलाबाचा दर्शक कागद। हळदीची पूड घ्या, त्यात थोडे पाणी घाला, या हळदीच्या पाण्यात गालन कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडवून ठेवा, वाळल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार करा। ह्याप्रमाणे हळद दर्शक कागद तयार करा। लाल कोबीची पाने थोड्याशा पाण्यात टाकून पाणी तापवा, कोबीच्या पानाचे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये कागद बुडवून बाहेर काढा, कागद वाळवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा। ह्या प्रकारे कोबीच्या पानांचा दर्शक तयार करून पहा। आता काय काय सांगितलं आपल्याला, या पद्धतीने आपण सर्व कागदाच्या पट्ट्या इथे कापून घ्यायच्या आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा इथे आता जे आपण दर्शक तयार केलेले आहेत त्याप्रमाणे तयार केलेल्या दर्शक कागदावर खालील विविध प्रकारचे थेंब टाका व काय परिणाम होतो ते लिहा। आता या पद्धतीने आपल्याला इथे चार्ट तयार करायला सांगितलेला आहे। इथे पदार्थ काय दिलेला आहे, लिंबू रस आहे, चुन्याची निवळी आहे, इथे पदार्थांची नावं द्यायची आहे। त्यानंतर हळदीच्या पट्टीवर त्याचा झालेला परिणाम। आता लिंबू रसाचा हळदीच्या पट्टीवर काय परिणाम होतो, त्यानंतर त्या आम्लारी धर्मी आहे की आम्लधर्मी आहे, हा चार्ट इथे कंप्लीट करायचा आहे। चुन्याची निवळी घेतली, त्याचा हळदीच्या पट्ट्यावर काय परिणाम होतो, या पद्धतीने हा चार्ट इथे हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला तयार करायचा आहे। पुढे बघा खाण्याचा सोडा घ्या, त्यात थोडे पाणी टाका, जे द्रावण तयार होईल ते लिंबू रस, व्हिनेगार, संत्रा रस, सफरचंद इत्यादी पदार्थावर टाकून निरीक्षणाची नोंद करा। खाण्याच्या सोड्याचे पाण्यातील द्रावण फळाच्या रसात टाकल्यावर तुम्हाला काय आढळले? बुडबुडे आले की फळाचा रस फसफसल्यासारखा झाला, हे पण देखील इथे लिहायचं आहे। आता वरीलपैकी पहिल्या कृतीवरून समजते की हळदीपासून बनवलेला दर्शक कागदी पट्ट्यांचा पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थाच्या पाण्यातील द्रावणात लाल होतो। आम्लारी धर्मी पदार्थाचे हळदीच्या दर्शक कागदाचा रंग लाल होतो आणि त्याचप्रमाणे आम्लधर्मी पदार्थांच्या द्रावणात खाण्याच्या सोड्याचे पाण्यातील द्रावण टाकल्यावर बुडबुडे येतात किंवा ते फसफसते। ह्या दोन्ही साध्या व सोप्या कृतींवरून आपल्याला पदार्थ आम्ल की आम्लारी याची ओळख पूर्णपणे
पटते। ठीक आहे, पुढे बघा, इथे आपल्याला शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतीने इथे चार्ट दिलेला आहे आणि या पद्धतीने प्रयोग इथे करण्यास सांगितलेला आहे। बघा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्हिनेगार, लिंबू रस, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि विरल हायड्रॉक्साईड आम्ल यांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षणनळीत घ्या आणि त्यामध्ये खाली दिलेल्या दर्शकांचे थेंब घाला। तसेच लिटमस कागदही द्रावणात बुडवा आणि निरीक्षण करून त्याची नोंद इथे या तक्त्यामध्ये लिहायची आहे। या पद्धतीने इथे बघा प्रयोग करायला सांगितलेला आहे। आता हे लिटमस पेपर वगैरे प्रत्येकाच्या शाळेमध्ये असतात। शाळेमध्ये शिक्षक आपल्याला हे प्रयोग नक्की करून दाखवतात आणि ते प्रयोग शाळेमध्ये झाल्यानंतर हा चार्ट इथे कंप्लीट करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, आम्ल। आम्ल म्हणजे ऍसिड। बघा, आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन म्हणजे H+ उपलब्ध करून देते, निर्माण करते। उदाहरणार्थ, पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक म्हणजे HCl AQ विघटन होते आणि HCl = काय तयार होतं, H++ Cl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोजन आयन आणि क्लोराईड आयन। आम्लांची काही उदाहरणे इथे दिलेली आहेत बघा, की हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, कार्बोनिक आम्ल, शीतपेयांमधील लिंबू व इतर अनेक फळातील ॲस्कॉर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगारमधील ॲसिटिक आम्ल इत्यादी। आपण वापरत असलेल्या खाद्यपदार्थांमध्येही काही नैसर्गिक सेंद्रिय आम्ले असतात। ती सौम्य प्रकृतीची असल्याने खनिज आम्लाप्रमाणे हानिकारक व अपायकारक नसतात। आता इथे काही पदार्थ दिले आहेत बघा आणि पदार्थ स्तोत्र आणि त्याची आम्ले दिलेले आहेत, ते नैसर्गिक किंवा सेंद्रिय। व्हिनेगार हे ॲसिटिक आम्ल आहे, संत्री हे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे, चिंच टार्टरिक आम्ल आहे, टोमॅटो ॲस्कॉलिक आम्ल आहे, दही लॅक्टिक आम्ल आहे आणि लिंबू हे सायट्रिक आम्ल आहेत। हे सर्व नैसर्गिक आम्ले आहेत। आता या आम्लाची जी गुणधर्म आहे ते आपण बघूया। आम्लाची चव कशी असते, आंबट असते। आम्लाच्या ऋण हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो। आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते। आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो आणि आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो। ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचे असे आम्लाचे गुणधर्म आहेत। आम्लाचे उपयोग बघा, रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात। तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्य, रंग, त्यानंतर स्फोटक द्रव्य यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लाचा वापर होतो। भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात। विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी मध्येही वापरतात। पाणी जंतुविरहित करण्याकरता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो आणि लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आम्लाचा वापर होतो। बघा, लिंबू, कैरी यासारखे आंबट पदार्थ लोखंडी सुरीने कापले असता सुरीचे पाते उजळ बनते। का? कारण त्यामध्ये काय असतं, आम्ल असतं आणि आम्ल हे लोखंडावर काय होतं, त्याचा परिणाम होतो। खनिज आम्ले ही कशी असतात, शरीराला हानिकारक असतात, पण अनेक सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरात आणि वनस्पतीमध्येही असतात, ती हितकारक असतात। आता आपल्या शरीरातील DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे आम्ल असते, जे आपले अनुवंशिक गुण ठरवते आणि प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात, ही अॅमिनो ऍसिडनी बनलेली असतात। शरीरातील मेद म्हणजे फॅट हा मेदाम्लापासून बनलेला असतो म्हणजे फॅटी ऍसिड। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण इथे आम्ल हा टॉपिक इथे पूर्ण केलेला आहे। आम्लाचे गुणधर्म, आम्लाचे उपयोग हे आपण बघितलेले आहेत। ठीक आहे, आता आपला या लेसन मधील जो टॉपिक राहिलेला आहे तो आहे आम्लारी आणि त्यानंतर आपला लेसन इथे संपणार आहे। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक इथे बघितला तो तुम्ही नक्की समजून घ्या। जर तुम्हाला तो समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।